नाव आहे. होय बाबासाहेब मी तुम्हाला पाहिले. होय बाबासाहेब मी पाहिले तुम्हाला. होय बाबासाहेब मी पाहिले तुम्हाला. होय बाबासाहेब मी पाहिले तुम्हाला. त्या रणरणत्या उन्हात रखरखत्या रस्त्यावर, त्या रणरणत्या उन्हात रखरखत्या रस्त्यावर हाती निळा झेंडा घेऊन चालताना, स्वाभिमानाची भाषा बोलताना, अन्यायाला तराजूत तोलताना आणि मनुस्मृतीला भर दिवसा बोलताना. होय बाबासाहेब मी पाहिले तुम्हाला. होय बाबासाहेब मी पाहिले तुम्हाला. पॅन्थरच्या माध्यमातून लढताना, अन्यायावर तुटून पडताना, एक ज्वलंत चळवळ उभी करताना आणि समाजाचा ताळमेळ साधताना, झुंजार शैलीत वावरताना, कार्यकर्त्यांचे संघटन बांधताना, माणसाला बळ देताना, समतेचा रथ पुढे नेताना, शोषितांना पुनर्जीवन देताना, बहुजनांना बरोबर घेताना, वाघिणीचं दूध लेकरांना पाजताना, शिक्षणाचं महत्त्व देताना, एक वैचारिक संघर्ष करताना, समाजासाठी दिवस रात्र झटताना. होय बाबासाहेब मी पाहिलंय तुम्हाला. होय बाबासाहेब मी पाहिलंय तुम्हाला. ढसाळांच्या काव्यातून, रामदासांच्या संघटनात्मकतेतून, प्रकाशच्या विचारधारेतून आणि कवाडेंच्या वक्तृत्वातून, गवईंच्या कार्यातून आणि मायावतींच्या सोशल फॉर्म्युल्यातून असंख्य नेते कार्यकर्ते बनून गटातटाच्या माध्यमातून सतत फिरताना तुकड्या तुकड्यातून. होय बाबासाहेब मी पाहिले तुम्हाला. होय बाबासाहेब मी पाहिले तुम्हाला. आठवतोय मला तो भूमिहीनांचा सत्याग्रह, मराठवाडा नामांतर, अशी अनेक आंदोलने उभी करून न डगमगता एकटेच लढलात लाखोंच्या झुंडींशी, आणि दाखवून दिलं जगाला अस्तित्व गमावलेल्यांचे अस्तित्व. इथं संपत नाही प्रवास, अजूनही आकाश निरभ्र व्हायचंय. वाट कशाला पाहायची तुमच्या पुनर्जन्माची? आताही वावरत आहातच की तुम्ही एखादा सामान्य कार्यकर्ता बनून, विचारधारेतून कुठलाही अहंकार गर्व न बाळगता देत असाल धडे आम्हाला स्वाभिमानाचे, प्रामाणिकतेचे देत असाल प्रेरणा नीतीने जगण्याची. पण आम्ही साले करंटे ओळखू शकलोच नाही तुम्हाला, तुमच्यातल्या त्या मर्माला. होय बाबासाहेब मी पाहिलंय तुम्हाला. त्या संविधानाच्या माध्यमातून नवनवीन कायदे करताना, सर्वोच्च प्रांतिक न्यायालयातून सर्व जनतेस न्याय देताना, सर्व शाळा कॉलेजात शिक्षण घेऊन, कधी डॉक्टर बनवून इलाज करताना, तर कधी शिक्षक बनवून शिकवताना, एक वैज्ञानिक बनवून देश सेवा करताना, सैनिक बनवून देशाचे संरक्षण करताना, तर कधी समाज सुधारकाची भूमिका निभावताना, एक पोलीस बनवून कायद्याची अंमलबजावणी करताना. होय बाबासाहेब मी पाहिलंय तुम्हाला. ज्ञानेश्वरांच्या निरूपणातून, तुकोबांच्या गाथेतून, कबीरांच्या दोह्यातून, साहित्यातून, काव्यातून, समाजवादी, समतावादी राज्यघटनेच्या पानापानातून. होय बाबासाहेब मी पाहिलंय तुम्हाला. जेव्हा एखादा शेतकरी घाम गाळून पिकवतो शेती आणि डोलतात पिके वाऱ्यावर, तेव्हा त्यांच्या तृप्त नजरेत नाक्यावरच्या मजुरात इमाने कामावरून पोट भरतो तेव्हा, सुख बनून झोपडीत, चर्मकाराच्या कामात, न्हाव्याच्या कर्तनात, सुताराच्या कारागिरीत आणि लोहाराच्या भात्यात सुद्धा मला तुमचाच भास होतो. भात्याच्या आवाजात सुद्धा मला तुमचाच भास होतो. होय बाबासाहेब मी पाहिलंय तुम्हाला.
दीनदुबळ्यांची आसवे पुसताना आणि बुद्धाप्रमाणे हसताना. होय बाबासाहेब मी पाहिलंय तुम्हाला. होय बाबासाहेब मी पाहिलंय तुम्हाला. धन्यवाद.